कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनच्या वतीनं नागरी बँकांच्या अधिकाऱ्यांची कार्यशाळा आज घेण्यात आली। कोर बँकिंगसाठी आवश्यक उपाययोजना आणि डेटा सेंटर टेक्नॉलॉजीबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं। जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन आणि नाशिकच्या ESDS सॉफ्टवेअर सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानं नागरी बँकांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली। रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार नागरी सहकारी बँकांनी कोर बँकिंग प्रणाली सुरू करणं बंधनकारक केलंय। त्याला अनुसरून ही कार्यशाळा घेण्यात आली। यामध्ये कोर बँकिंग सुरू करण्यासाठी आवश्यक यंत्रणा, ती हाताळण्याची पद्धत, सुरक्षा यंत्रणा, डेटा सेंटर टेक्नॉलॉजी आदींबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं। रेड ॲपल मीडियाचे CEO जयदीप साळेकर, जिल्हा उपनिबंधक सुनील शेरापूरकर, नागरी बँक असोसिएशनचे अध्यक्ष शामराव शिंदे आदींनी या कार्यशाळेत मार्गदर्शन केलं। नागरी बँकांचे अधिकारी आणि कर्मचारी या कार्यशाळेत सहभागी झाले होते। रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार नागरी बँकांना कोर बँकिंग ही सुविधा बंधनकारक करण्यात आली आहे। या संदर्भात काल कोल्हापुरात बँक प्रतिनिधींसाठी एक दिवसाची कार्यशाळा घेण्यात आली। सॉफ्टवेअर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड नाशिक आणि कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं कोल्हापुरात एक दिवसाची बँकिंग तंत्रज्ञान कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती। रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार नागरी बँकांना आता कोर बँकिंग करणं बंधनकारक आहे। त्या अनुषंगानं ही कार्यशाळा घेण्यात आली। या कार्यशाळेत अत्यावश्यक सोल्युशन आणि डाटा सेंटर टेक्नॉलॉजी याचं सादरीकरण करून माहिती देण्यात आली। जिल्हा उपनिबंधक सुनील शेरापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष शामराव शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही कार्यशाळा संपन्न झाली। या कार्यशाळेला जिल्ह्यातील सर्व नागरी बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते।